नमस्कार मित्रांनो, आज आपण या एपिसोडमध्ये करणार आहोत मेथीचं आळण। त्याकरता मी घेतली आहे पावशेर मेथी, जी 4 जणांना पुरेशी होते। एक मोठा चिरलेला कांदा, 4-5 मिरच्या, तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही तिखट मिरच्या पण घेऊ शकता। कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि इथे मी दही घेतलं आहे आंबट। तुम्ही त्याऐवजी टोमॅटोसुद्धा यूज करू शकता, पण मला याने केलेलं पिठलं जास्त आवडतं। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, हळद, तिखट आणि थोडे धनेपूड। तर चला तयार करूया आपण झणझणीत मेथीचं आळण। पण फोडणीसाठी तेल गरम करून घेऊ। तेल थोडं गरम झालं की त्यात 1 चम्मच मोहरी टाकायची। मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये आपण चिरलेला कांदा आणि मिरची टाकूया। आता कांदा थोडा ब्राऊन झाला आहे आपला, म्हणजेच शिजला आहे। तर त्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद, 2 चमचे तिखट, मी लाल तिखट घेतलं आहे घरी तयार केलेलं, थोडं धने पावडर आणि चवीपुरती मीठ घालूया। याला छान एकत्र परतून घ्या। आता हे परतल्यानंतर यामध्ये मेथी टाकूया। मेथी छान बारीक चिरून घ्यायची आणि त्याला थोडं शिजवून घ्यायचं। आता पहा, आपली मेथी छान शिजलेली आहे। त्यामध्ये आता थोडं तुम्हाला हवं असेल तेवढं पीठ टाकावे आणि मिक्स करावे। यामध्ये मी डाळीचं पीठ मिक्स करत आहे, त्यामुळे आपलं आळण छान बनतं। ते छान असं मिक्स झालं की यामध्ये थोडे गरम पाणी टाकावे। तुम्ही थंड पाण्याचाही वापर करू शकता आणि याला हलके मिक्स करावे। थोडं पाणी टाकत जाऊ, याला एकमेकांना छान मिक्स करून घ्यावे। हे पहा, याच्यामध्ये एकही गुठळी न ठेवता मी छान याला परतून मिक्स करून घेतलं आहे। याला दुसरी मेथड म्हणजे अशी की तुम्ही आधी गरम पाणी उकळून पण त्याच्यात थोडं डाळीचं पीठ मिक्स करू शकता। दोन्ही पद्धतीने केलं तरी आपलं पिठलं व्यवस्थित बनतं। तर हे पहा, आपलं छान असं मिश्रण तयार झालं आहे। हे पहा, असं थोडं उकळी आलं आपलं मेथीचं आळण किंवा पिठलं। याला पुष्कळ ठिकाणी पिठलंही म्हणतात, मेथीचं आळणही म्हणतात, काही ठिकाणी बेसन पण म्हणतात। हव्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे शब्द आहेत। थोडी उकळी आल्यावर आपण त्यामध्ये आंबटपणासाठी दही टाकूया। मला यामध्ये आंबट दही खूप आवडतं। आणि पुन्हा याला अशा प्रकारे मिक्स करून 1 उकळी येतपर्यंत शिजवूया। आता यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। पहा, काय मस्त दिसत आहे आपलं झणझणीत मेथीचं आळण, पिठलं बेसन। तयार आहे आपलं झणझणीत मेथीचं आळण। याला तुम्ही गरम भाकरीसोबत, भातासोबत सर्व करून खाऊ शकता। आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, खा आणि मजेत राहा। धन्यवाद।